सुरुवातीला बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी बघूयात। मुंबईतल्या एल्फिन्स्टन पूल हा लवकरच पाडला जाणार आहे। मात्र या पुलाच्या पाडकामाला उबाठा शिवसेनेनं विरोध केलाय। पुलाचं पाडकाम केल्यानंतर दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या जाण्या येण्याच्या व्यवस्थेचं काय, पूल पाडल्यामुळे बाधित होणाऱ्या व्यापारी आणि फेरीवाल्यांच्या रोजगाराचं काय, असे अनेक सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उपस्थित केले। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। या संदर्भात आपण बोलूयात। सुस्मिता, एकतर पूल पाडल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं या संदर्भात काय म्हणणं आहे? खरं तर आज हे साखळी उपोषण करण्यात येत आहे। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाबद्दल 15 तारखेची डेडलाईन ही देण्यात आलेली होती आणि यातनं जे समस्या निर्माण होणार आहे त्यासाठी 6 मागण्या प्रामुख्याने मांडण्यात आलेल्या आहेत। स्थानिक आमदार अजय चौधरी या ठिकाणी आहेत। खरं तर या सर्व परिसरातील नागरिकांच्या हरकती सूचना ह्या घेण्यात आलेल्या होत्या, तरी देखील पाडकामाच्या बाबतीत कुठलाही बदल हा झालेला नाही आहे। अनेकांचे हाल होणार आहेत। अजय चौधरीजी आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, कशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज तुम्ही या साखळी उपोषणाच्या मोहिमेला सुरुवात केली? 2021 पासून सातत्याने MMRDचे आयुक्त असो, विधानसभा सभागृह असो, महानगरपालिका आयुक्त असो, त्यांना सतत पत्रव्यवहार करतो आहे। मंत्री महोदयांशी याबाबत बोलणं झालं, परंतु MMRD कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेत नाही। जो काय ब्रिज तोडतात हा तर एक विषय आहेच, पण हा ब्रिज तोडण्याच्या अगोदर तिथल्या स्थानिकांच्या समस्या काय आहेत, काय नेमका अडचणी आहेत, कोण त्यांना AC कॅबिनमध्ये बसून समजणार आहेत का? म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक आमदार आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत, यांना खरं म्हणजे विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की काय अडचणी येतील। कारण हा ब्रिज तोडला तर सगळ्यात पहिला मोठी अडचण अशी आहे की वेस्टवरनं ईस्टला यायला आणि ईस्टवरनं वेस्टला जायला कुठलाही मार्ग नाही आहे। एक ब्रिज त्यांनी केलेला आहे, तो ब्रिज आहे एकदम आतमध्ये, तो रेल्वेचा ब्रिज आहे। तो वापरण्याकरता तुम्हाला माहिती आहे एकदा चेंगराचेंगरीमुळे तिथे प्रचंड मोठा अपघात झाला। इंडिया बुलच्या त्या परिसरापासून तर ते प्रभादेवीपर्यंतचे लोक जाणार येणार कसे, कुठेही विचार केलेला नाही। त्याचबरोबर जो उन्नत मार्ग बनतो आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 450 कुटुंब बाधित होत आहेत। या 450 कुटुंबांचं पुनर्वसन कुठे करणार? तर म्हणजे हे मोठे मोठे अधिकारी आहेत, त्यांना अक्कल आहेत का नाही मला माहीत नाही। कुठलीही योजना आखताना किंवा कुठलाही एखादी विकासाची योजना राबवताना त्यामध्ये विस्थापित कोण होणार आहेत याचा पहिला सगळ्यात विचार करायला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ती योजना अंमलात आणायला पाहिजे। इथे अनेक रुग्णालयं सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा याचा फटका बसेल। जरूर, नक्कीच। कारण आता आपल्याला माहिती आहे हा जो परिसर आहे प्रचंड रुग्णालयांनी भरलेला। मग केयंग रुग्णालय आहे, वाडिया आहे, वाडिया चिल्ड्रन आहे, टाटा हॉस्पिटल आहे, डोळ्यांचं बच्चूभाई हॉस्पिटल आहे, प्राण्यांचं हॉस्पिटल आहे, ग्लोबल हॉस्पिटल आहे, अनेक रुग्णालय आहेत। आणि ह्या रुग्णालयामध्ये आपण जरा थोडा वेळ थांबलं तर 5-25 ॲम्ब्युलन्स रोज इथून पास होतात। आता त्या ॲम्ब्युलन्स कुठून येणार? मग दादरवरनं यायचं बोललं तर वळसा टाकून यावं लागेल, असं ट्रॅफिक पुष्कळ जाम होते। आणि म्हणून आम्ही सातत्यानं सांगत होतो की पहिल्या यांना पर्याय शोधा आणि मग तुम्हाला जे काय करायचं ते करा। मग कुठल्याही प्रकारचा विचारात घेत नाही। मी आपल्याला दाखवू इच्छितो, मी 2021 पासून ही पत्र लिहिले आहे। 2021चं पत्र आहे ते 2025 पत्र। हा प्रत्येकाचा विषय आहे पुनर्वसनाचा। काय दखल नाही घ्यायला पाहिजे? विधानसभेमध्ये मी एकदा 10 वेळा याच्यावरती बोललो, पण एकाही मंत्र्यांनी त्या MMRD ज्यांच्या हाताकडे आहेत ते मंत्री महोदय असतील, ज्याच्या नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते मंत्री असतील, एकानी कधीही चर्चेला बोलवलं नाही। त्या विधानसभा सभागृहात दिले कशाला? आम्हाला आमच्या अडचणी लोकांच्या व्यथा मांडायला दिलेल्या, पण काही नाही, आम्ही करतो कायदा, आम्हाला वाटलं म्हणून आम्ही वाटेल ते करू। पोलीस ताकदीवरती, पोलीस बळावरती आम्ही काही करू असं आज आता बैठक सुरू आहे, पुन्हा एकदा पुढची तारीख देण्याची शक्यता आहे 15 एप्रिल, म्हणजे आज खरं तर हा वाहतुकीसाठी बंद होणार होता। या बैठकीमध्ये स्थानिक लोकांचा सुद्धा समावेश असणार आहे की फक्त प्रशासकीय अधिकारी? नाही ना, फक्त प्रशासकीय अधिकारी। मग स्थानिकांना असेल तर आम्ही 3 आमदार येतो या परिसरामध्ये। या बाजूला मी आहे, पलीकडे कालिदास कोळंबकर आहेत, खालच्या बाजूला आमचं महेश सावंत आहेत। आमदारांना विचारायचं नाही, आमच्यापेक्षा ते बुद्धिवान आहेत। त्यांना एकांना नागपूरला बसून इथे काय आहे ते समजते, एकांना ठाण्याला बसून समजते आणि एकाला बारामतीला बसून समजते। अरे आम्हाला विचार ना, आमचा जन्म आहे इथला, आम्हाला माहिती आहे इथल्या अडचणी काय आहेत।
पण आमदारांना विश्वासात नाही घ्यायचं. आम्हाला वाटेल ते आम्ही करू अशा प्रकारची भूमिका आहे. म्हणून हा इशारा आहे साखळी उपोषणाच्या द्वारे. यापुढचं आंदोलन अजून तीव्र असेल. नक्कीच आंदोलन पुढे जाऊन अधिक तीव्र होईल असं अजय चौधरी यांनी म्हटलेलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे साखळी उपोषण या ठिकाणी एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला स्थगिती मिळावी याकरता सुरू राहणार आहे. सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी.